नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्रातील एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत, भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि त्यापुढील आव्हानं. आपला भारत देश विविधतेने अक्षरशः नटलेला आहे. मग अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते? आणि या एकतेसमोर आजवर कोणती आव्हानं उभी राहिली आहेत? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत शोधूया. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? आपल्या देशात कितीतरी भाषा, वेगवेगळे धर्म, नाना प्रकारच्या संस्कृती, प्रांत, सगळं काही इतकं वेगळं आहे, तरीही आपण एक राष्ट्र म्हणून टिकून आहोत. हे कसं शक्य होतं? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या आजच्या चर्चेचं सार दडलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता. आता याचा नेमका अर्थ काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक भावना आहे. आपण सगळे भारतीय आहोत ही एक समान ओळख जपण्याची भावना, देशाबद्दल एक राष्ट्रीय चेतना आणि एकमेकांबद्दल आपुलकीची भावना. आणि याच भावनेमुळे आपला देश मजबूत बनतो. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण एकात्मतेची संकल्पना नीट समजून घेऊ. मग 1980च्या दशकात देशाला नेमक्या कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं ते पाहू. त्यानंतर आपण जम्मू काश्मीरमधील दहशतवादाच्या सुरुवातीबद्दल बोलू, त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं हे समजून घेऊ. आणि शेवटी कलम 370 रद्द झाल्यानंतर आजची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. राष्ट्रीय एकात्मतेची ही जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे आणि ती कोणत्या विचारांवर आणि कोणत्या संस्थांवर उभी आहे हे आपण आता पाहूया. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात एक खूप सुंदर विचार मांडलाय. ते म्हणतात, आपला भारत देश वरवर पाहता कितीही वेगळा दिसला ना, तरी आतून एकतेचा एक घट्ट धागा आहे जो आपल्या संस्कृतीला एकत्र बांधून ठेवतो. आणि हा धागा कशाचा आहे? तर तो आहे सहिष्णुतेचा. म्हणजेच इतरांच्या मतांचा, धर्माचा आदर करण्याची आणि त्यांना स्वीकारण्याची आपली हजारो वर्षांची परंपरा. हाच आपल्या एकतेचा पाया आहे. आता पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अत्यंत मोलाचा विचार. त्यांचं म्हणणं होतं की समाजात जर आपल्याला चांगले बदल घडवायचे असतील तर त्यासाठी हिंसेचा किंवा रक्तपाताचा मार्ग निवडायची अजिबात गरज नाही. आपल्याकडे खूप मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे आणि ते म्हणजे आपलं संविधान. कोणताही बदल हा फक्त आणि फक्त घटनात्मक मार्गानेच झाला पाहिजे. कारण कायद्याचं राज्य असेल तरच देशाची एकता टिकून राहू शकते. आता हे जे मोठे विचार होते त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारनेही एक महत्त्वाचं पाऊल उचललं. 1961 मध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेचं मुख्य काम काय होतं? तर देशात फुटीरतावाद, जातीयवाद किंवा प्रांतवाद यांसारख्या गोष्टी वाढू नयेत आणि आपलं राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत व्हावं यासाठी प्रयत्न करणे. आतापर्यंत आपण एकात्मतेची संकल्पना पाहिली, पण आता आपण अशा एका दशकाकडे वळतोय ज्याने भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर खूप मोठी आव्हानं उभी केली. हो, 1980चं दशक हे खऱ्या अर्थाने अशांततेचं दशक मानलं जातं. विचार करा, हे दशक देशासाठी किती आव्हानात्मक असेल. एका बाजूला पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्यासाठीची चळवळ हिंसक झाली होती. दुसरीकडे ईशान्य भारतात मणिपूर, मिझोराम, नागालँड राज्यांमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. एवढंच नाही तर आसाममध्ये विकासाच्या मुद्द्यावरून ऑइल ब्लॉकेडसारखं मोठं आंदोलन झालं. आणि ह्याच काळात नक्षलवादी चळवळीनेही पुन्हा एकदा जोर धरला होता. म्हणजे देश एकाच वेळी अनेक अंतर्गत संघर्षांनी घेरला गेला होता. आणि या सगळ्या अशांततेत भर पडली ती एका अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटनेने. 1984 साली देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांकडून हत्या करण्यात आली. या एका घटनेने संपूर्ण देशाला हादरावून सोडलं आणि देशातील राजकीय अस्थिरता आणखीनच वाढली. चला आता एका अशा विशिष्ट आणि गुंतागुंतीच्या समस्येकडे वळूया जिचा भारतावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. ती म्हणजे जम्मू काश्मीरमधील दहशतवादाची सुरुवात. एक राजकीय वाद सशस्त्र बंडखोरीत कसा बदलला हे आपण पाहूया. तर बघा, काश्मीर प्रश्नाची सुरुवात 1947 मध्येच झाली होती, जेव्हा जम्मू काश्मीर भारतात सामील झाले. यावरून 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धही झालं. पण 1980च्या दशकाच्या शेवटी या वादाला एक अतिशय धोकादायक वळण मिळालं. पाकिस्तानच्या पाठिंब्याने इथे सशस्त्र दहशतवादाला सुरुवात झाली आणि 1989 मध्ये JKLF या संघटनेने केलेलं रुबिया सईद यांचं अपहरण ही घटना जणू या नव्या हिंसक पर्वाची सुरुवातच ठरली.
पण जम्मू काश्मीरमधला हा जो दहशतवाद होता ना, तो सुरुवातीपासून एकाच प्रकारचा नव्हता. काळानुसार त्याची विचारसरणी आणि त्याचे डावपेच दोन्ही बदलत गेले. हे बदल कसे झाले हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथे दोन प्रमुख दहशतवादी संघटनांमधला फरक लक्षात घ्या. एक होती JKLF म्हणजेच जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट. तिचं ध्येय होतं काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणं. त्यांची विचारसरणी राष्ट्रवादी होती. तर दुसरीकडे होती हिजबुल मुजाहिदीन. तिचं ध्येय होतं काश्मीरला पाकिस्तानात विलीन करणं. आणि त्यांची विचारसरणी धार्मिक होती, जिला पाकिस्तानचा थेट पाठिंबा होता. हा खूप मोठा आणि महत्वाचा बदल होता. या वैचारिक बदलामुळे तिथला संघर्ष अधिकच क्रूर आणि हिंसक झाला. विशेषतः काश्मीरी पंडितांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलं. आणि या अत्याचारांमुळेच 1990च्या दशकात लाखो काश्मीरी पंडितांना आपलं घरदार सोडून, आपली जन्मभूमी सोडून खोऱ्यातून स्थलांतर करावं लागलं. ही एक खूप मोठी मानवी शोकांतिका होती. ही दृश्य त्या काळातल्या भीषण वास्तवाची आपल्याला जाणीव करून देतात. दहशतवाद्यांनी मुद्दाम शाळा, सरकारी इमारती जाळायला सुरुवात केली. तरुणांना दगडफेकीसारख्या कृत्यांमध्ये ओढून समाजात अशांतता आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं. याचा परिणाम असा झाला की काश्मीर खोऱ्यातलं सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. आणि आता आपण येतोय जम्मू काश्मीरच्या इतिहासातील सर्वात अलीकडच्या आणि एका मोठ्या घडामोडीकडे. ती तारीख होती 5 ऑगस्ट 2019. या दिवशी भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. भारतीय राज्यघटनेतील कलम 370, ज्या कलमामुळे जम्मू आणि काश्मीरला एक विशेष दर्जा मिळाला होता, ते कलम रद्द करण्यात आलं. म्हणजेच तो विशेष दर्जा आता संपुष्टात आणला गेला. या निर्णयानंतर जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्यात आली. त्याचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झालं. जसं की आपण पाहू शकतो, पहिला प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर, जिथे विधानसभा असेल, आणि दुसरा प्रदेश आहे लडाख, जिथे विधानसभा नसेल आणि तो थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असेल. हा एक खूप मोठा प्रशासकीय आणि राजकीय बदल होता. आणि इथेच आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कलम 370 रद्द करण्याच्या या निर्णयाचा भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेवर दूरगामी म्हणजे भविष्यात काय परिणाम होईल? या निर्णयामुळे देशाची एकात्मता आणखी घट्ट होईल की काही नवीन आव्हानं निर्माण होतील? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. पण त्यावर विचार करणं हेच या संपूर्ण प्रकरणाचं खरं सार आहे.